नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आप्पे पात्रामध्ये रवा टाकून अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर घरगुती भोजन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर सर्वप्रथम आपल्याला इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता हा रवा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। सोबतच ज्या वाटीने रवा मोजून घेतला ना त्या वाटीने मोजून पाव वाटी यामध्ये दही घालायचे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालायचे। आता याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया। पहा, छान असं याचं आपण इथं मिश्रण बनवून घेतलेलं आहे। याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी बघा अशा स्वरूपाची आहे। आता हे तयार झालेलं मिश्रण लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे आपण पाव वाटी दही वापरलेलं आहे, म्हणजे 2 ते 3 चमचे तुम्ही दही वापरू शकता। जर तुमच्याकडे आयत्या वेळेस दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। तर सर्व मिश्रण पहा या बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। वरून 2 ते 3 चमचे आणखीन पाणी घातलेलं आहे आणि छान एकजीव असं मिक्स करून घेऊया। पाहू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटाकरता हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया, म्हणजेच यामधला रवा आहे ना तो छान असा भिजला जाईल। रवा भिजतोय तोवरती आपण इकडे काही भाज्या कट करून घेऊया। इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा। सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही भाज्या वापरू शकता, जसे की बीट असेल, गाजर असेल किंवा मग कोबीसुद्धा वापरू शकता किंवा शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता। तर पहा इथे कांदासुद्धा घेतलेला आहे। आता जितकं लागतील ना तितक्याच आपल्याला थोड्या सर्व भाज्या बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। भाज्या चिरताना पहा अगदी अशा जवळ कट करायच्या, म्हणजे त्या अगदी छान बारीक अशा चिरल्या जातात। कांदासुद्धा इथे मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे। पहा सर्व भाज्या छान बारीक अशा चिरून झालेल्या आहेत। आता यानंतर आपण जे मिश्रण ठेवलं होतं ना 10 मिनिटाकरता भिजण्यासाठी ते पाहूया। 10 मिनिटे झालेली आहेत आणि पहा इथे आपले जे मिश्रण आहे ते जरा आपण चमच्याने मिक्स करून पाहू शकता रवा अगदी छान असा भिजलेला आहे। आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी चिमूटभर खायचा सोडा, किंवा जर तुम्हाला सोडा नाही घातला ना तरीसुद्धा चालेल, पण इथे मी चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि त्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचे। सोडा घातल्यानंतर पहा आपलं हे जे मिश्रण आहे ना ते छान असं फुललेलं आहे। पहा याची कन्सिस्टन्सी म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ते या स्वरूपाचं तयार झालेलं आहे। लगेचच आता आपण यामध्ये ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या घालूयात। कांदा घालायचा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो। सर्व भाज्या घातल्या की छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा अगदी छान परफेक्ट असं आपलं हे बॅटर म्हणजेच हे मिश्रण तयार झालेलं आहे। चला मग आता पुढची तयारी करायला घेऊया। तर काय करायचं, गॅसवरती आप्पे पॅन ठेवायचा आहे। आता यामध्ये सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। इथे मी तेलाचा वापर करते, हवं तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं ना तरीसुद्धा चालेल। आता जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला या सर्व साच्यांमध्ये घालायचं आहे। तर इथे आपण बनवतोय रव्याचे पौष्टिक आणि झटपट असे होणारे आप्पे, जे की लहान मुलांना तर खूपच आवडतात। नेहमीच उपमा, पोहे, शिरा खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हे अगदी मस्त रव्याचे आप्पे एकदा नक्की बनवून पहा। बऱ्याच वेळा ना आप्पे चिवट होतात किंवा मग असे कडक होतात, सॉफ्ट स्पॉन्जी होत नाहीत। त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे रव्याचे आप्पे एकदा बनवून बघा, नक्कीच परफेक्ट होतील। तर जेव्हा आपण आप्पे पॅनमध्ये मिश्रण घालतो ना तेव्हा कडेने घालायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे। काय होतं ना मध्यभागी गॅसची हीट जास्त लागते, त्यामुळे मध्यभागीचे आप्पे पटकन भाजले जातात। त्यामुळे सर्वात शेवटी आपण मध्यभागी मिश्रण घालायचे। आता पहा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं आपण हे आप्पे भाजून घेऊ।
4 ते 5 मिनिटानंतर पहा यावरती झाकण काढलेलं आहे आणि आप्पे पहा किती छान टम्म असे फुगलेले आहेत। आता आपण यावरून थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि आप्पे पलटवून पाहूया। पहा खालच्या बाजूने आप्पे काय अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत। याला रंगसुद्धा अगदीच अप्रतिम असा आलेला आहे आणि आप्पे अगदी टम्म असे टमटमीत फुगलेले आहेत। आता आपण सर्व आप्पे पलटवून पाहूया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। आणि जिथे तुम्ही कमेंट करताना त्याच्या बाजूला हाईपचे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्की द्या। पहा इथे आपण सर्व आप्पे पलटवून घेतले। आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। पाहू शकता इथे आपले आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत। सर्व आप्पे आपण चेक करून घेऊया। पहा मस्त असे भाजले गेलेले आहेत आणि आप्पे अगदी मस्त टमटमीत फुगलेले आहेत। यावरूनच समजते आपले आप्पे छान स्पॉन्जी आणि जाळीदार परफेक्ट असे झालेले आहेत। लहान मुलांना तुम्ही हे आप्पे टिफिनसाठी देऊ शकता, नाश्त्यासाठी देऊ शकता। लहान मुले एकदा खातील ना, नक्कीच तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील। असे अगदी मस्त चवीचे हे आप्पे लागतात। पाहू शकता आप्पेला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे, दिसायलाही सुंदर दिसतात आणि त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम असे हे आप्पे लागतात। डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट इन्स्टंट असे होणारे हे रव्याचे आप्पे आहेत। कोणतीही पूर्वतयारी आपल्याला अजिबात करावी लागत नाही। बऱ्याच वेळा घरी पाहुणे देखील आले ना तर तुम्ही झटपट असा हा नाश्ता बनवू शकता। आता आपण सर्व आप्पे या पॅनमधून काढून घेऊयात। पाहू शकता इथे मी सर्व आप्पे पॅनमधून काढून घेतलेले आहेत। पहा मस्त असे ते आपले रव्याचे आप्पे तयार झालेले आहेत। दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात। पाहू शकता पाहता क्षणी लगेच लक्षात येते की आप्पे अगदी छान स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। आता हे आप्पे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। पहा आतमध्येपर्यंत आप्पे अगदी मस्त शिजलेले आहेत, छान जाळीदार झालेले आहेत, मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेले आहेत। तुम्ही हे आप्पे तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग असेच खाले ना तरी सुद्धा चवीला खूप मस्त लागतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ही रेसिपी बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। चला मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये। तर जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती रोज असे भन्नाट आणि युनिक असे रेसिपीज येत असतात। ते पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा। चला मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। चला मग, बाय बाय।